नमस्कार, मी सेवानंद वानखडे, पोलीस निरीक्षक तर ठाणेदार, पोलीस स्टेशन पुसद शहर, जिल्हा यवतमाळ. माननीय उच्च न्यायालयाची क्रिमिनल रिट पिटिशन 29/2021 अन्वये ध्वनी प्रदूषण संदर्भाने शासनास काही गाईडलाईन्स सदरच्या पिटिशनमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार माननीय पोलीस महासंचालक साहेब यांचे एक सर्क्युलर आणि त्यानंतर एक स्थायी आदेश, या आदेशान्वये अनधिकृतपणे लावणारे लाऊडस्पीकर ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि हे लाऊडस्पीकर अनधिकृतपणे कोणत्याही धार्मिक स्थळावर असो, सामाजिक स्थळावर असो, हे काढून घेण्याची एक प्रक्रिया, एक गाईडलाईन आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाने प्राप्त झालेली आहे. हे सर्व आदेश प्राप्त होताच आम्ही वेगवेगळ्या स्तरावर जवळपास पुसदलाच 3 मीटिंग घेण्यात आलेले आहे की अनधिकृतपणे लावलेले लाऊडस्पीकर्स असतील, भोंगे असतील, हे कोणीही लावू नये. लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एक आणि दुसरं, मंदिर आहे, मस्जिद आहे, बुद्ध विहार आहे, चर्च आहे किंवा इतरही धार्मिक स्थळावर जे लाऊडस्पीकर लावले ते स्वेच्छेने संचालकांनी किंवा विश्वस्तांनी स्वेच्छेने काढून घेण्यात यावे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा काही कोणता विशेष कार्यक्रम असतो, सण असतो, उत्सव असतो, तेव्हा जी रीतसर परवानगीची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्यांनी अवलंबावी आणि त्या प्रक्रियेसाठी आम्ही काही गाईडलाईन्स, अटी शर्ती देऊन ह्या परवानग्या देत असतो. म्हणून याचाही त्या परवानगीमध्ये नॉईज लेवल कशी असावी, डे टाईमला काय असावी आणि रात्रीला काय असावी. तर डे टाईम हा सकाळी 6 ते रात्री 2200 वाजेपर्यंत असतो आणि रात्री 2200 ते सकाळी 6 पर्यंत हा नाईट टाईम गणला जातो. ध्वनी प्रदूषण विनियम व नियंत्रण नियम 2000 अन्वये. तसेच डे टाईमला इंडस्ट्रियल एरिया आहे 4 कॅटेगरीमध्ये. इंडस्ट्रियल एरिया, त्यानंतर कमर्शियल एरिया, त्यानंतर रेसिडेन्शियल एरिया, त्यानंतर सायलेंट झोन, अशा त्या 4 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केले जाते ध्वनी प्रदूषण संदर्भात. आणि इंडस्ट्रियल एरियामध्ये डे टाईमला 75 डेसिबल, रात्रीला 70 डेसिबल. तसंच व्यापारी क्षेत्रामध्ये डे टाईमला 65 डेसिबल आणि नाईटला 60 डेसिबल. रेसिडेन्शियल एरियामध्ये 55 डेसिबल हे डे टाईमला आणि नाईट टाईमला 50 डेसिबल. आणि सायलेंट झोनमध्ये 50 डेसिबल डेला आणि रात्रीला 40 डेसिबल. असं 4 वर्गीकरण आणि डे आणि नाईटमध्ये परवानगी प्राप्त लाऊडस्पीकरसाठी आहे. अनधिकृत लाऊडस्पीकरसाठी कोणतीही परवानगी नसल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई विविध प्रकारे केली जाते. एक तर ध्वनी प्रदूषण अधिनियम जो आहे त्या अन्वये आम्ही वेगवेगळे नमुने, आवाजाचे नमुने, आमचं नॉईज लेवल मीटर आहे, इन्स्ट्रुमेंटच आहे, तेच घेतले जाते. आणि मर्यादेचं उल्लंघन केलं म्हणून तो सुद्धा प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्याकडे पाठवून तो कॉग्निझन्स घेऊन संबंधित विभाग पुढची कारवाई करतो. दुसरं, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36, कलम 37 आणि कलम 39 अन्वये जे आदेश पारित होतात विविध लेवलला, माननीय जिल्हा दंडाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्टेशन स्तरावर जे आदेश निर्गमित होतात त्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून ती साऊंड सिस्टीम जप्त करणे असेल, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असेल, हे सर्व कायदेशीर प्रक्रिया 2 स्तरावर प्रशासन करणार आहे. म्हणून स्वेच्छेने काढून घेतल्यास कोणताही कॉन्फ्लिक्ट, कोणताही अनधिकृत परवानाधारकांवर गुन्हा दाखल करणार नाही, पण त्यांनी स्वेच्छेने काढून घ्यावं हे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.